कुरुंदवाड शहर व परिसरातील मोकाट कुत्रे पकडून कृष्णाघाट येथील कोंडावळ्यात बंदिस्त करण्यात आले। कर्नाटक राज्यातील बेंगलोरच्या आसरा ॲनिमल वेलफेअर ऑर्गनायझेशनच्या मार्फत कुत्र्यांचं निर्बीजीकरण करण्यात येणार आहे। 15 दिवस ही मोहीम सुरू राहणार असून शहरातील सर्व कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात येणार आहे। पालिका प्रशासनाने जिल्हा नगर परिषद प्रशासन अधिकारी नागेंद्र मुतकेकर यांच्याकडे प्रस्ताव सादर केला होता। अधिकारी मुतकेकर यांनी ग्रीन सिग्नल दिल्याने आसरा वेलफेअरला कुत्रे पकडून निर्बीजीकरण करण्यासाठी 3 लाखांचा ठेका देण्यात आलाय। सोमवारपासून शहरातील कुत्री पकडण्याची मोहीम सुरू करण्यात आली। दरम्यान शहरात सोमवारी सकाळी मोहीम सुरू होतात कुत्र्यांनी आपला मोर्चा शिकलगार वसाहत मार्गे बस्तवाडच्या दिशेने वळवला होता। पथकाने सापळा रचून काही कुत्र्यांना या परिसरात बंदिस्त केलं। कुरुंदवाड शहरातील राघवेंद्र टाकीज, बायपास रस्ता, नवबाग रस्ता, गोठणपूर परिसर, भैरववाडी परिसरात मोकाट कुत्र्यांचा झुंडीने वावर सुरू आहे। एका गोठ्यातील जनावरांच्यावर कुत्र्यांनी हल्ला चढवत एका रेडकाला ठार करत त्याचा फडशा पाडला होता। पालिका चौकातच एका ज्येष्ठ नागरिकाला चावा घेतला होता, तर मालवेकर गल्लीत एक चिमुकला खाऊचा पुडा घरी घेऊन जात असताना तो हिसकावून घेण्यासाठी चिमुकल्यावरही हल्ला चढवत जखमी केला होता। माजी नगराध्यक्ष दयानंद मालवेकर सह शहरातील नागरिकांनी कुत्री पकडण्याची मोहीम तात्काळ राबवावी अशी मागणी करत पालिकेत कुत्री आणून सोडा असा इशारा निवेदनाद्वारे दिला होता। सोमवारी सकाळपासून मोकाट व भटकी 39 कुत्री पकडून कोंडावळ्यात बंदिस्त करण्यात आली।